या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी। पाकिस्तान विरोधात भारतात जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। तिन्ही दलाच्या सैन्याला पूर्ण सूट आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तर सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं असंही मोदींनी म्हटलंय। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तर सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांमध्ये बैठक पार पडली आहे। त्याआधी तिन्ही दलाचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांमध्ये सुद्धा बैठक पार पडली। तर या संदर्भात निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी जय महाराष्ट्रकडे भूमिका मांडली आहे, पाहूयात। यामधला निर्णय जर मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासमोर येत असेल, जनतेसमोर त्या ठिकाणी येत असेल, तर एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची जी राजकीय इमेज आहे, 56 इंच छातीवाला नेता, एक प्रकारे जे आहे कुठल्याही सुरक्षिततेशी संबंधित, टेररिझमशी संबंधित झिरो टॉलरन्स अशी भूमिका आमची आहे। मग त्यांची ही जी इमेज क्रिएट झालेली आहे, त्या इमेजला कुठेही तडा न जाऊ देता खऱ्या अर्थानं पॉझिटिव्हली ती सुद्धा इमेज त्यांनी पुढे त्या ठिकाणी या विधानाच्या माध्यमातून आणलेली आहे की जर गरज पडली तर आम्ही आरपारची लढाई करण्यासाठी सुद्धा तयार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या सुरक्षा दलांना, आमच्या आर्म्ड फोर्सेसला पूर्णतः सूट दिलेली आहे। एकाच दगडात माझ्या मते राजकीय हेतू पॉझिटिव्ह आहे, त्यात काही चुकीचं नाहीये, आणि त्याचबरोबर सामरिक हेतू, तो विश्वास आपण आर्म्ड फोर्सेसवर त्या ठिकाणी दाखवलेला आहे। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तीही ऐकूयात। आपली पॉलिटिकल विल निश्चितपणे अशी आहे की पाकिस्तानला निश्चितपणे जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे। पहलगामच्या हल्ल्यामधले जे सगळे दहशतवादी आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे, त्याचे जे पाठीराखे आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घडामोडी घडायला नको यासाठी एक अत्यंत प्रखर राजकीय इच्छाशक्ती लागते। ती राजकीय इच्छाशक्ती आज अभिव्यक्त झाली, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो। आणि त्यानंतर आपण आपल्या सैन्य दलाला या बाबतीमधलं जे ऑपरेशनल फ्रीडम हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो दिला आपण आहे। त्यामुळे आता पूर्णपणे सैन्य दलांनी हे निर्धारित करायचं आहे की वेळ त्यांना ठरवायची आहे, टार्गेट त्यांना ठरवायचे आहेत आणि आता त्यांना ह्या सगळ्या बाबीमध्ये मुभा आहे। कोणत्याही प्रकारचं राजकीय अडथळा आता त्यांच्यामध्ये नसेल, हा आजच्या ह्या पंतप्रधानांच्या मेसेजचा जो अर्थ आहे तो हा अर्थ आहे। त्यामुळे आता इथून पुढे आपलं लष्कर हे सूत्र आपल्या हातामध्ये घेईल आणि त्या दृष्टिकोनातनं पुढची लाईन ऑफ ऍक्शन घेतली जाईल। तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। आजची जी बैठक होती त्याच्यामध्ये फक्त तिन्ही दलाचे प्रमुख आणि सीडीएस हजर होते। याचा अर्थ की फोकस जो होता हा फक्त लष्करी हल्ला कधी कसा करायचा याच्यावरती होता। लष्कराकडे करायला अनेक प्रकारच्या कारवाया आहेत। उदाहरणार्थ नुसता तोफेचा फायर करणं, दुसरं तुम्ही मिसाईल्सचा फायर करणं, तिसरं ड्रोनचा वापर करणं, होता जसं उदीमध्ये सर्जिकल केलं होतं तसं करणं, एअरफोर्सचा हल्ला करणं, नेव्हीचा हल्ला करणं। परंतु जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे सर्व समावेशक हल्ला एकत्र करणं हे आपल्या समोर असलेलं सर्वात मोठं ऑप्शन आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, पाहूयात। भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। चोख प्रत्युत्तरासाठी वेळ, टार्गेट ठरवण्याची मुभा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना दिलेली आहे। सरकारकडून लष्कराला पूर्ण सूट देण्यात आली आहे। कोणीही हस्तक्षेप करणार नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। राजकीय कुठलाही हस्तक्षेप हा होणार नाही असं म्हटलंय। तर तिन्ही दलांना पूर्ण सूट आहे, कुठलाही निर्णय घेण्याचा हा तिन्ही दलांना पूर्ण सूट आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय।